दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला हा शासन निर्णय एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत स्पष्टीकरण आणि सुधारित आदेश देणार आहे. 1. मुख्य निर्णय. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 मधील तरतुदीनुसार एकाकी पदाला सरळ सेवा भरती किंवा पदोन्नतीमध्ये कोणतेही आरक्षण लागू असणार नाही. एकाकी पद म्हणजे असे पद ज्या प्रवर्गात किंवा श्रेणीत केवळ एकच जागा उपलब्ध आहे. 2. नियुक्ती आणि पदोन्नतीचा आधार सरळ सेवा भरती. एकाकी पदावर भरती करताना ती पूर्णपणे गुणवत्तेनुसार केली जावी. पदोन्नती. पदोन्नती देताना केवळ संबंधित कर्मचाऱ्याची ज्येष्ठता आणि पात्रता विचारात घेतली जावी. 3. इतर महत्त्वाचे मुद्दे. अनुशेष. या पदांना आरक्षण लागू नसल्यामुळे मागासवर्गीयांचा अनुशेष राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्याप्ती. हा निर्णय सर्व सरकारी, निमसरकारी संस्था, जिल्हा परिषदा, नगरपालिका, विद्यापीठे, सरकारी अनुदानप्राप्त संस्था आणि महामंडळांना बंधनकारक आहे. जुन्या आदेशांचे अधिक्रमण. यापूर्वी एकाकी पदांच्या आरक्षणाबाबत जे काही शासन परिपत्रके किंवा निर्णय, उदाहरणार्थ 1979, 1994, 1996, 1998 चे होते, ते आता रद्द ठरवून हा नवीन सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. थोडक्यात, प्रशासकीय सोयीसाठी किंवा तांत्रिक कारणास्तव ज्या विभागात फक्त एकच पद उपलब्ध असते, तिथे आरक्षणाचे नियम न लावता ते पद गुणवत्तेवर भरण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.